जुळे सोलापूर येथील बॉम्बे पार्क ते ओम गर्जना नगरादरम्यान पालिकेकडून 3 वर्षांपूर्वी चुकीच्या पद्धतीने ड्रेनेजची पाईपलाईन टाकण्यात आली आहे। त्यामुळे सद्यस्थितीत या ड्रेनेज पाईपलाईनमधून दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावर येत आहे। याशिवाय याच भागातील पाटलीपुत्र नगर, बेडप्पा नगर, सुभाष नगरात दुर्गंधी पसरत असल्याने स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे। सदोष पाईपलाईन दुरुस्त करावी म्हणून संबंधित झोन अधिकारी, सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागात तक्रार करून देखील पालिकेचे कोणतेच अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत। बॉम्बे पार्क ते ओम गर्जना चौकादरम्यान सदोष पाईपलाईन वेळीच दुरुस्त केली नाही तर या भागातून पालिकेचा टॅक्स न भरण्याचा निर्णय स्थानिक रहिवाशांकडून घेणार असल्याची माहिती देण्यात आली। पाटलीपुत्र नगरी, IMS शाळा, बंडाप्पा नगर आणि आजूबाजूच्या ज्या काही कॉलनी आहेत ना, त्या कॉलनीतील ड्रेनेज पूर्णपणे भरलेलं आहे, पाणी तुंबलेलं आहे, रस्त्यावरती यायला लागलेलं आहे पाणी आणि आसपास अतिशय दुर्गंधीचा वास यायला लागलेला आहे। अशा दुर्गंधीमध्ये गेल्या 1 महिन्यापासून हे लोक इथं राहत आहेत, आम्ही राहत आहोत। पाईपलाईनला काही ठिकाणी पाईपलाईनच जोडले नाही, त्यामुळे पाणी ते जमिनीमध्ये आतापर्यंत मुरत गेलेलं आहे आणि आता ड्रेनेज लाईन त्याचं पूर्णपणे बंद झालेलं आहे। त्याच्यामुळे ते पाणी सगळं उकळून वर यायला लागलेलं आहे। जवळपास 5 ते 6 नगरामध्ये ही समस्या चालू आहे सध्या। झोन अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्यांच्या मोबाईलवरती संपर्क साधला। ते JCP आणतो, काम करतो म्हणले, परंतु JCP आणायला त्यांनी 8-10 दिवस घातले। नंतर पोकलॅन आणतो म्हणले, त्याला 8-10 दिवस घातले। पोकलॅन आणले आणि दिवसातून फक्त 1 पाईप टाकत आहेत सध्या आणि त्याच्यामुळे ही समस्या लवकर नीट होणार नाही। आणलेले पाईपसुद्धा जो पोकलॅन आहे, पोकलॅनचा ड्रायव्हर ऑपरेटर जो आहे तो व्यवस्थित नसल्यामुळं आत घालताना पाईप फुटा लागले। त्याच्यामुळे चांगला पोकलॅनचा ऑपरेटर त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे। आता प्रश्न उरतो तो हा, पालिका प्रशासनाकडून संबंधित भागातील सदोष पाईपलाईन काढून दुसरी पाईपलाईन टाकणार का? पालिका प्रशासन जुळे सोलापूर भागातील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्यक्रम देणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे।